बाळा, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तरीही तुमचं काम पूर्ण होत नाही. तर स्वामी माऊली म्हणतात, श्रद्धा ठेव, वेळ येईल तेव्हा मार्ग आपोआप मोकळा होईल. होय बाळा, सतत घरात समस्या, मनात भीती आणि कुणी आधार देणार नाही असं वाटतं का? तर स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेव आणि चमत्कार अनुभव. तू देवावर विश्वास ठेवतोस की फक्त संकटात आठवतं? पण बाळा, खरी भक्ती सातत्यात असते. स्वामींची कृपा त्या भक्तावर होते जो संयम ठेवतो आणि सातत्य ठेवतो. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. कदाचित तुझं आयुष्य बदलण्याची सुरुवात आता इथून होणार आहे. कारण स्वामी महाराजांचे सकारात्मक विचार, निस्वार्थ श्रद्धा म्हणजेच सुख, समाधान. जर तू स्वामींना मानत असशील तर हा व्हिडिओ स्किप करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर. बाळा, कधीकधी जीवनात असा क्षण येतो जेव्हा सगळे मार्ग बंद झालेले वाटतात. कितीही मेहनत केली, कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. मनात भीती, घरात ताण आणि डोळ्यात अश्रू. अशा वेळी एकच आवाज आतून येतो की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आहेत स्वामी आईचे. स्वामी आई आपल्याला म्हणतात की माझ्या लेकरा, संकटे कायमचे नसतात, पण श्रद्धा कायमची असली पाहिजे. ज्याच्या मनात विश्वास आहे त्याच्या आयुष्यात मार्ग आपोआप तयार होतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत नक्की बघ. कदाचित आजपासून तुझ्या आयुष्यात बदलाची सुरुवात होणार आहे. होय बाळा, महिनाभर कष्ट केल्यावर आपल्याला जी मिळकत होते त्यातून सुज्ञ माणसे काही रक्कम बाजूला ठेवतात, ती बँकेत जमा करतात. ते म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे बँकेतील रक्कम हळूहळू वाढू लागते व आपल्या जीवनाच्या वृद्ध अवस्थेत ही रक्कम मोठा आकार घेऊन आपल्या जीवनात साकार होते. जेव्हा आपण उतार वयात पैसे कमावण्याची आपली क्षमता ही संपलेली असते, तेव्हा अशा वेळी बँकेत केलेली बचत, ती रक्कम आपल्याला अत्यंत उपयोगी पडते. उतार वयात आपण दुसऱ्यांवर अवलंबून नाहीत हे समाधान आपल्याला प्राप्त होते. त्याचप्रमाणे वेळोवेळी बिकट प्रसंग निर्माण होतात, पैशाची गरज भासते, तेव्हा कोणाकडेही हात न पसरवता आपल्याला बँकेकडून पैशाचा पुरवठा होतो. थोडक्यात काय, तर अट्टाहासाने, काटकसरीने राहून बँकेत पैसा जमा केल्याने तेच पैसे आपल्याला आपल्या कठीण काळात उपयोगी पडतात आणि पैशाविना होणारी आपली मानहानी टळते. याच्या उलट जर आपण ऐशारामात राहून, व्यसन करून, पैशाची उधळपट्टी करून जे बँकेत पैसे शिल्लक ठेवत नाहीत, त्यांना जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा बँक दारातही उभी करत नाही. इतरत्र लोक, नातेवाईक त्यांना हमखास टाळतात आणि अपवादात्मक प्रसंगी पैशाची मेहरबानी जर झालीच तर ती प्राय मानहानी व अपमान घडूनच होते. थोडक्यात काय, तर सर्वांना सर्वत्र जो अनुभव येतो तो हा की गाठी असेल पैसा तर लोक म्हणतील बसा, नाहीतर लोक म्हणतील चला. जवळ असेल धन तर लोक ठेवतील मान, नाहीतर लोक करतील अपमान. गाठी असेल पैसा तर बहीण म्हणेल दादा, नाहीतर हात उंचावून ती करेल टाटा. हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि सत्य आहे.
कारण आयुष्यातील असे क्षण येतात ते खूप त्रासदायक असतात. म्हणून मानवी बँकेप्रमाणेच दुसरी एक अति महत्त्वाची बँक म्हणजे ईश्वरी बँक. या ईश्वरी बँकेचे ठिकाण आहे आपले अंतःकरण. आपण जी काही सत्कर्मे म्हणा दुष्कर्मे म्हणा ते करतो ते या अंतःकरणात उमटतात. ते पाप पुण्य या रूपाने ईश्वरी बँकेत जमा होतात. मानवी बँकेत पैसा जमा करण्याचे काम आपण आपले बहिर्मन करतो, तर ईश्वरी बँकेत पाप पुण्य जमा करण्याचे काम अंतर्मन करतो. आपण जे सत्कर्म दुष्कर्म करतो ते पाप पुण्य रूपात गुप्तपणे आपल्या सूक्ष्म जाणिवेच्या टेप रेकॉर्डरवर चित्रित होतं. ईश्वरी बँकेत अत्यंत गुप्तपणे हे जमा केले जाते आणि तेच पाप पुण्य आपल्याला आपल्या वाईट प्रसंगी उपयोगी पडतं. म्हणूनच तुम्हाला असं वाटत असेल की मला कोणी पाहत नाही, पण असं नाही. आपल्याला आपला भगवंत पाहत असतो. आपण कितीही चुका केल्या, कितीही आपण वाईट कर्म केले तर त्याचे फळ हे वाईटच मिळणार आहे. आपल्या हातून चांगले किंवा वाईट कर्म घडले की क्रिया तशी प्रतिक्रिया ही ठरलेली आहे. मी कर्म करीन पण त्याची प्रतिक्रिया होऊ देणार नाही असे म्हणणे चुकीचे. आपण कर्म करायचे व त्याचे फळ देवाने कुठल्या तरी अन्य शक्तीने द्यायचे असा प्रत्यक्षात नाही. आपल्या कर्माचे फळ देण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष कर्मातच आहे. म्हणूनच तुम्ही कर्म चांगले करा. जर कर्म चांगले असतील तर नक्कीच आपल्याला त्याचा फळ सुद्धा चांगलंच होणार. पापाचे फळ दुःख आणि पुण्याचे फळ सुख हा निसर्गाचा त्रिकालबाधित सिद्धांत आहे. मग ह्यावर कोणी विश्वास ठेवो किंवा न ठेवो, कोणीही आपल्याला पाहत नाही अशी सोयीस्कर समजूत करून घेऊन एखादा बोका डोळे मिटून दूध पिऊ लागतो, तेव्हा त्याच्या पाठीवर तडाखा हा बसायचा तो बसतोच. तोच न्यायवरील टरटवाळी करणाऱ्या लोकांना सुद्धा लागू होतो. वृक्ष जानी जे फळे, मानस जानी जे बोले, भोगे जानी जे केले पूर्वजन्मीचे. मनात वांछिरे पूर्वसंचित केले, तयासारखी भोगणे प्राप्त झाले. म्हणून कर्म चांगले करा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.